नांदवडे येथे संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्यातील पहिले गोल रिंगण सोहळा संपन्न. वारकरी भाविकांनी अनुभवली रिंगण सोहळ्यातील भक्तिभाव. पालखी सोहळा माळशिरस येथे रात्रीच्या मुक्कामासाठी मार्गस्थ. सोमवारी सकाळी नातेपुते येथे श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने श्रींचा अभिषेक आणि दुधारती. खडूसपाटा येथे मंगळवार दिनांक 21 जुलै रोजी संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी सोहळ्यातील दुसरे गोल रिंगण होणार. राज्यात बालस्नेही ग्रामपंचायत आणि बालस्नेही प्रभाग अभियानाची घोषणा. प्रत्येक बालकापर्यंत आरोग्य, शिक्षण आणि संरक्षण योजना पोहोचवण्यासाठी राज्य सरकारचा उपक्रम. 5 सप्टेंबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान राज्यभर बालस्नेही विशेष अभियान राबविणार. महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा. बाल हक्कांबाबत जनजागृतीसाठी सरकारचे पाऊल. अदिती तटकरेंची घोषणा. बालकांच्या मानसिक आरोग्यासाठी मानस पुस्तिकेचे प्रकाशन. पालघरमध्ये प्रायोगिक प्रकल्प सुरू. वावगाव येथील श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर विद्यालयाची आषाढी दिंडी भक्तिरसात न्हाली. विद्यार्थ्यांनी टाळ मृदुंगाच्या निनादात, ज्ञानोबा तुकोबाच्या जयघोषात विद्यार्थ्यांची दिंडी. ग्रामीण भागात वारकरी परंपरेचे सुंदर दर्शन. आषाढी वारीचा उत्साह विद्यालयात. विद्यार्थ्यांनी जपली संतांची परंपरा. आषाढी दिंडीमुळे विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिक परंपरेबद्दल आदर, सामाजिक ऐक्य आणि भक्तिभावाची जाणीव अधिक दृढ. खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात बटाटा हंगाम जोरात. ट्रॅक्टरसह शेतकऱ्यांकडून आधुनिक लागवडीकडे कल. अतिवृष्टीचा फटका तरीही नवी उमेद. नुकसानीतून सावरत शेतकरी पुन्हा शेतात. बटाटा लागवडीसाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू. पावसाच्या उघडीपीमुळे शेतकरी शेतात. सोयाबीनसह अन्य गळीत धान्य पेरणीकडे शेतकऱ्यांची ओढा. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत शस्त्र बाळगण्यास बंदी असताना बेकायदेशीरपणे कोयता बाळगणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या. अमोल संतोष हिवाळे वय वर्ष 26 राहणार वृंदावन कॉलनी मरकळ रोड आळंदी याला पोलिसांनी केली अटक. चरोली बाह्यवळण मार्गालगतच्या प्लुमेरिया मंगल कार्यालयासमोर 19 जुलै रोजी दुपारी 2च्या सुमारास कोयता बाळगणाऱ्यावर कारवाई. भामगावच्या हद्दीत संतोषनगर ठाकूर पिंपरी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत हॉटेल जय मल्हारमध्ये दारू विक्री प्रकार उघडकीस. दीपक संपत शिंदे वय वर्ष 22 राहणार निमगाव खंडोबा याच्यावर चाकण उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट 3च्या पथकाची कार्यवाही. देशी दारूचा साठा केला हस्तगत. आता पाहुयात मागील 24 तासांमध्ये पडलेल्या पावसाची मंडलनिहाय नोंद.